चला बघा, महत्त्वाची अपडेट आहे बघा. जर लाडकी बहीण योजनेचे जर 3000 रुपये तुमच्या खात्यात आले नसेल तर तुम्ही आता काय करावं. भरपूर साऱ्या म्हणजे महिलांचे जमा झाले आहे. 14 तारखेपासून 15 तारखेपासून 16 17पर्यंत भरपूर सारे पैसे जमा झाले आहे. जर तुम्हाला आताही तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाही झाले तर तुम्ही आता काय करावं हे आपण आता या व्हिडिओमध्ये समोर बघणार आहोत. तर बघूया काय काय कारण असू शकते तुमच्या अकाउंटला पैसे जमा न होण्याचे आणि तुम्ही आता यानंतर काय करायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला अचूक माहितीही मिळून जाईल. बघा, सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र महिलांना 2 महिन्यात 3000 रुपये हे मिळत आहे. तर एकूण किती 3000 रुपये जमा होत आहे. भरपूर साऱ्या महिलांचे जमा झाले आहे. आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल 80 लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांतरित केला आहे. दरम्यान या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत. तर बघा, भरपूर अर्ज आलेले आहे आणि अप्रूव्ह झाले आहे. ज्यांचे आता नंतरचे होत आहेत, जे भरत आहेत, त्यांना सध्या आता पैसे आलेले नाही आहे. तर त्यांना मेसेजसुद्धा नाही आला, काहीच नाही आलं. त्यांनी आता काय करायचं ते आपण बघूया. तर कोट्यवधी अर्ज आलेले आहेत, पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही. याची काय कारणे असू शकतात हे आपण बघूया. तर बघूया काय कारणं असू शकतात. बघा, पहिलं कारण आहे, राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रियाही चालू केली आहे. रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तर बघा, रक्षाबंधनपूर्वीच पैसे जमा होत आहे आणि झालेले आहे. तर 17 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ असे आश्वासन सरकारने दिले होते. प्रत्यक्ष सुरुवात ही 14 ऑगस्टपासून महिलांच्या बँक अकाउंटला पैसे येण्याची सुरुवात झालेली आहे. तर कितीपासून? 14 ऑगस्टपासून ते 17पर्यंत म्हणत आहेत. तर रोजीपासून चालू झालेली आहेत. आज म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी साधारण 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत. तर त्यांनी तारीख किती सांगितली? 17 ऑगस्टपर्यंत तारीख दिली आहे. तोपर्यंत पैसे जमा होणार असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. 17 ऑगस्टपर्यंत महिलांनी पैसे येण्याची वाट पाहायला हवी. दुसरे कारण काय असू शकते जे पैसे जमा न होण्याचे? बघा, बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे बँक सीडिंग स्टेटस आहे. बँक सीडिंग स्टेटस म्हणजेच तुम्ही अकाउंट बँक खात्याला म्हणजे आधार कार्ड हे लिंक केलेलं आहे की नाही हे पण असू शकते. बँक खाते आधार नंबरशी लिंक नसल्याने महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे. म्हणून जे आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे किंवा जो नंबर तुम्ही दिलेला आहे तोच मोबाईल नंबर बँक खात्याला पण असला पाहिजे आणि आपल्या आधार कार्डला पण लिंक असला पाहिजे. अकाउंट नंबरला आधार कार्ड हे लिंक पाहिजे. तर हे जे महिलांचे नाही आहे हे पण एक कारण आहे का त्यांचे पैसे अद्याप जमा झाले नाही आहे. आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे. बघा, महत्त्वाचं कारण आहे हे पण. ज्यांची पण तुम्ही चौकशी करू शकता किंवा तुमचा आधार कार्ड नंबर हा बँक अकाउंटशी लिंक आहे किंवा नाही. तर नसेल तर करून घ्या लगेच. 17 तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे. आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासावे. बघा, UIDAIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महिलांना व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. बघा, हे एक महत्त्वाचं कारण आहे. तिसरे महत्त्वाचे कारण बघूया. बघा, तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही. तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत. पण तुमच्या अर्जासमोर पेंडिंग, रिव्ह्यू, डिसअप्रूव्ह असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. बघा, त्यांचं म्हणणं आहे का जर रिजेक्ट झालं असेल तर तुम्ही परत फॉर्म भरू शकता. तर त्यांनी पेंडिंग दाखवत असेल, रिव्ह्यूमध्ये असेल, डिसअप्रूव्ह दाखवत असेल
तर घाबरण्याचं कारण नाही. त्यातच ऑप्शन येते की तुम्ही त्यात जे काही चुकलेलं आहे ते बदल करून तो अर्ज पुन्हा रिसबमिट करू शकता. असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी होत आहे आणि त्यामुळेच तुमच्या अर्जासमोर अशा पद्धतीनं जे स्टेटस आहे ते दिसत आहे. बँक खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाही, तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही 17 तारखेपर्यंत वाट पाहायला हवी. 17 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात. राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. 14 ऑगस्टपासून बँक खात्यात सन्मान निधी पाठवण्यात आला आहे. 1 ऑगस्ट महिन्याच्या 3000 रुपये हे जमा होणार आहे. ही प्रक्रिया चालू झाली आहे. 17 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान आधार क्रमांक हा बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्यामुळे अनेक महिलांना हा लाभ मिळाला नाही आहे. या पार्श्वभूमीवर आपला आधार क्रमांकाशी बँक खाते लिंक आहे की नाही बघा. आपल्या आपलं पासबुक नंबर जे बँक खाते आहे त्याच्याशी तुम्ही आधार नंबर लिंक करून घ्या, महत्त्वाचं आहे. आणि बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे हे जाणून घेण्याची प्रक्रिया समजून घ्या. बघा कशा पद्धतीनं समजून घ्यायचं ते पण आपण बघूया नेक्स्टमध्ये. बँकेला आधार संलग्न असणे गरजेचे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की बँक खाते हे आधार क्रमांकाशी संलग्न पाहिजे. जर तुम्ही बँक खाते म्हणजे बँकेत आधार क्रमांक हा तुमच्या अकाउंटला जोडलेला असला पाहिजे. नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, कारण ते सरळ DBT मार्फत पैसे हे मिळणार आहे. त्याच्यामुळे महत्त्वाची प्रक्रिया आहे, तेवढं तुम्ही करा. तुम्ही पात्र असून देखील सरकार तुम्हाला पैसे देणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक सीडिंग स्टेटस जाणून आणि तुम्ही अर्जात दाखल केलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे गरजेचे आहे. बघा, बँक खाते आधार कार्डशी संलग्न करणे महत्त्वाचे आहे, तरच तुमचे पैसे येणार आहे. बँक सीडिंग स्टेटस कसे तपासावे तर बघा, बँक सीडिंग स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या uidai.government.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. बघा कशा पद्धतीने चेक करायचं ते सुद्धा सविस्तर इथे दिलेलं आहे. मी नक्की व्यवस्थित वाचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे, ज्या महिलांचे पैसे अद्याप जमा झाले नाही त्यांच्यासाठी. तर बघा, ह्या संकेतस्थळावर जायचं. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडायची. मराठी असेल तर मराठी, इंग्लिश लागत असेल तर इंग्लिश. भाषा निवडल्यानंतर तुम्हाला आधार सर्व्हिसेस नावाचा ऑप्शन दिसेल. बघा तिथे ऑप्शन आहे आधार सर्व्हिसेस नावाचा. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर पुढे आधार लिंकिंग स्टेटस असा पर्याय दिसेल. नंतर आधार लिंकिंग स्टेटसवर क्लिक केल्यावर एक नवी विंडो उघडेल. बघा, त्या स्टेटसवर क्लिक केल्यावर एक नवी विंडो उघडणार. त्यात बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेला कॅप्चा टाकून लॉग इन करावे. बघा, त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि त्याच्यासमोर दिलेला कॅप्चा टाकून लॉग इन करावे. त्यासाठी आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांकावर OTP येईल. बघा, आधार क्रमांकावर म्हणजे आधार कार्ड जे आहे त्याच्यावर तुमचा जो कोणता मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर OTP येणार, किंवा तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावर OTP येणार. हा OTP टाकल्यानंतर तुमचे UIDAIच्या संकेतस्थळावर लॉग इन होऊन जाणार. त्यानंतर खालील बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या आधार क्रमांकाशी कोणते बँक खाते संलग्न आहे ते समजेल तुम्हाला. तर बघा, अशा पद्धतीनं ते महत्त्वाची माहिती होती. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चर्चा सुरू आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्यात आले आहे. 31 जुलैपूर्वी या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. बघा, 31 जुलैपर्यंत ऑगस्ट महिन्याची व्हायची आहे.
ज्यांनी 31 जुलैपर्यंत फॉर्म भरले आहे त्याच महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे, म्हणून घाबरण्याचं कारण नाही आहे। जुलै महिन्यापर्यंत सांगत आहे ते, ऑगस्ट महिन्याची अजून सुरुवात झालेली नाही आहे। तर ऑगस्ट महिना ज्या कोणी महिलांनी भरलं आहे त्यांनी घाबरायचं कारण नाही आहे, कारण ऑगस्ट महिन्याचे पैसे अजून सुरुवात व्हायचे आहे मिळण्यास। तर बघा सरळ दिलं 31 जुलैपूर्वी या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे 31 जुलैपर्यंत। ऑगस्ट महिन्यातल्या ज्यांनी कोणी फॉर्म भरले त्यांना अजून अद्याप ही रक्कम मिळालेली नाही आहे, त्यांच्या खात्यात अजून रक्कम ट्रान्सफर केली गेली नाही आहे, त्याच्यामुळे तेव्हा चालू होणार तेव्हा त्यांनासुद्धा मिळणार। महिलांच्या सक्षमीकरता आणि आर्थिक सहाय्याकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी योजना अंमलात आणली आहे। आज शनिवार पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पार पडला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत। योजनेची घोषणा झाल्यापासून अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळाली होती। जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास 14 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे। आज 17 ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं आहे। बघा 17 ऑगस्टपर्यंत जाहीर केलं आहे रक्कम जमा होणार म्हणून। फक्त जुलै महिन्यात झाले, ऑगस्ट महिन्याची व्हायची आहे। आणि ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांनी एक काम करा की आपलं जे बँक अकाउंट आहे आणि आधार कार्ड आहे ते अपडेट करून घ्या, हे महत्त्वाचं कारण आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना मिळणार। महाराष्ट्र शासन निर्णयानुसार अर्ज करण्याची महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र, जन्मदाखला द्यावे लागणार आहे। अर्ज करणाऱ्या महिलेकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी अर्जदाराचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड ही ओळखपत्रसुद्धा चालेल, किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच आपलं जे काही लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते सुद्धा चालेल। जन्मदाखला यापैकी एक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। तसेच कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। याशिवाय त्या घरातील कोणतीही सरकारी नोकरीत कर्मचारी असेल व्यक्ती म्हणजे कर्मचारी असेल तर त्यांना फॉर्म भरता येणार नाही, म्हणून कर्मचारी नसावे अथवा इन्कम टॅक्स भरणारे नसावे, अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकते। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत, मात्र काही महिलांच्या खात्यात या योजनेत पैसे अजूनही जमा झाले नाही। ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्या महिलांनी अशावेळी काय करावं, कुठे तक्रार करावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर काळजी करू नका, तुम्ही त्यासंबंधी कुठे तक्रार करू शकता हे आपण आता बघूया। बघा योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाही, येथे तक्रार करा। तर काय आहे ते बघूया। त्यासाठी एक कॉल नंबर दिलेला आहे, सरकारने अवेलेबल करून दिलेला आहे तुम्हाला। बघा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही। यासाठी 181 या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता, 181, आणि तुमची तक्रार नोंदवू शकता। यासोबतच महिला शक्तिदूत ॲपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवू शकता। तसेच महिलांना याबाबत अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार नोंदविता येईल, यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होईल। तर बघा 181 हा क्रमांक दिलेला आहे तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी, हेल्पलाईन नंबर आहे हा। याच्यावर तुम्ही कॉल करून माहिती किंवा त्याची जे काही डिटेल आहे, का नाही आलं आहे तुमचं, काय प्रॉब्लेम आहे हे तुम्ही विचारू शकता किंवा तक्रार करू शकता। अशा पद्धतीने ही महत्त्वाची माहिती होती। तर ज्यांचे पैसे जमा झाले नाही त्यांनी काळजी करायची गरज नाही, कारण जुलै महिन्यापर्यंतचेच 31 जुलैपर्यंतचेच पैसे हे जमा झाले आहे, ऑगस्ट महिन्याचे व्हायचे आहे। तर चला बघूया महत्त्वपूर्ण असाच व्हिडिओ घेऊन परत नवीन अपडेट। जेव्हा ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होत आहे तेव्हा काय प्रॉब्लेम येऊ शकते त्याच्यावर आपण नक्की एक व्हिडिओ बनवू। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण यात सर्व महत्त्वपूर्ण माहिती ही शेवटपर्यंत दिलेली आहे।